नमस्कार माझ्या शेतकरी मित्र बांधवांनो, किसान नॉलेजेबल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, या वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामासाठी MSP दर किमान आधारभूत किंमत 2026 व 27 वर्षासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षीप्रमाणेच नुकताच यावर्षी सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे। तर यावर्षी मित्रांनो कोणत्या पिकाला किती MSP दर मिळणार आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, एका आठवड्यापूर्वी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे उपदेश देशाला दिलाय त्याचे प्रसाद शेतकऱ्यांच्या MSP दरावर सुद्धा उमटताना दिसत आहेत। जसे मोदीजींनी म्हटले होते, भाइयों खाने का तेल का उपयोग कम कीजिए। या मोदींच्या एका स्टेटमेंटमुळे तेलवर्गीय पिकांच्या MSP दरात चढ उतार पाहायला मिळतोय। मित्रांनो, केंद्र सरकारने एकूण 14 पिकांचे MSP दर 2026-27 साठी निर्धारित केलेत। त्यापैकी मुख्य पिके सूर्यफूल, कापूस, तीळ, करडई, भुईमूग या तेलवर्गीय पिकांच्या MSP दरात 500 रुपये किंवा त्यापेक्षाही वाढ पाहायला यावर्षी आपल्याला मिळते। याची संपूर्ण माहिती आपण चार्टमध्ये बघूया। मित्रांनो, सूर्यफूल या पिकाकडे एक मुख्य तेलवर्गीय पीक म्हणून बघितलं जातं। मित्रांनो 2025-26 मध्ये केंद्र सरकारने MSP दर सूर्यफूल या पिकासाठी 7,721 रुपये प्रति क्विंटल केला होता। मित्रांनो, त्यासोबतच 2026-27च्या MSP दर सूर्यफूल या पिकासाठी 8,343 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे। मित्रांनो, यामध्ये एकूणच वाढ जर बघितली तर मित्रांनो 622 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, कापूस या पिकाचा जर विचार केला तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, जळगाव, धुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कापूस या पिकाची लागवड केली जाते आणि कापूस हे पीक महाराष्ट्राचं मुख्य पीक म्हणून गणलं जातं। मित्रांनो, कापूस या पिकामध्ये कापसाचे 2 प्रकार पडतात। एक असतो मध्यम धाग्याचा कापूस आणि दुसरा लांब धाग्याचा कापूस। तर मित्रांनो, मध्यम धाग्याच्या कापसाचा MSP दर 2025-26 मध्ये 7,710 रुपये होता। तो यावर्षी वाढवून 2026-27 मध्ये 8,267 रुपये करण्यात आला आहे। मित्रांनो, असे एकूण वाढ 557 रुपयानं मध्यम धाग्याच्या कापसामध्ये करण्यात आले आहे। त्यासोबतच मित्रांनो, लांब धाग्याच्या कापसाचा जर विचार केला तर 2025-26चा MSP दर 8,110 रुपये होता। तो वाढवून 2026-27 मध्ये 8,667 रुपये करण्यात आला आहे। मित्रांनो, अशी एकूण वाढ लांब धाग्यामध्ये सुद्धा 557 रुपयाची वाढ करण्यात आली आहे। मित्रांनो, करडई या पिकाचा जर विचार केला, करडई या पिकाच आपल्याकडे रामतीळ म्हणूनही ओळखलं जातं। मित्रांनो, करडई हे एक तेलवर्गीय खूप महत्त्वाचं पीक आहे आणि या करडई या पिकापासून आयुर्वेदिक औषधीसाठी सुद्धा या पिकाचा उपयोग केला जातो। मित्रांनो, MSP दराची जर तुलनाचा विचार केला तर केंद्र सरकारने 2025-26 मध्ये MSP दर 8,717 रुपये प्रति क्विंटल होता। तो यावर्षी वाढवून 2026-27 मध्ये MSP दर 9,232 रुपये प्रति क्विंटल केला आहे। त्यासोबतच एकूण वाढीचा जर विचार केला तर 515 रुपये प्रति क्विंटलने करडई या पिकाची वाढ करण्यात आली आहे। त्यासोबतच तीळ या पिकाचा जर विचार केला तर सर्वात आवडतं पीक म्हणून विदर्भ, मराठवाड्यात या पिकाकडे शेतकऱ्याकडनं बघितलं जातं। मित्रांनो, MSP दराचा जर विचार केला तर केंद्र सरकारने 2025-26 मध्ये तीळ या पिकाचे MSP दर 9,846 रुपये प्रति क्विंटल केले होते। ते वाढवून यावर्षी 2026-27च्या MSP दर 10,346 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे। यात एकूण वाढीचा जर विचार केला तर 500 रुपये प्रति क्विंटलने तीळ या पिकामध्ये वाढ करण्यात आली आहे। त्यासोबतच भुईमुग या पिकाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये भुईमुग या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। त्यासोबतच MSP दराच्या तुलनेचा जर विचार केला तर 2025-26च्या MSP दर भुईमुगाचा 7,263 रुपये प्रति क्विंटल होता। तो वाढवून 2026-27च्या MSP दर 7,763 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे। मित्रांनो, याचे एकूण वाढीचा जर विचार केला तर प्रति क्विंटल 500 रुपयांनी वाढ या भुईमुगाच्या पिकामध्ये MSP दरात करण्यात आले आहे। व्हिडिओ खूप मोठा होईल
त्यामुळे बाकी पिके जसे मका, ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, सोयाबीन व इतर काही महत्त्वाच्या पिकांवर आपण पार्ट 2चा व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो. तर असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बळीराजापर्यंत आपण आणत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.